नमस्कार भक्तो, स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. भक्तो, काही वेळा तुम्ही लोक बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये खूप मेहनत करता, परिश्रम करता, परंतु त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नाही. तुम्ही निराश होऊन जाता, तुम्ही त्या कामाला करण्याचे सोडून देता आणि तुमच्या जीवनामध्ये एक वेळ अशी येते आणि तुम्ही असाही विचार करू लागता की आता या कामाला बंदच करून टाकूयात. होऊ शकते की तुम्ही तुमचा व्यापार करत असाल, परंतु त्यामध्ये एवढी मेहनत घेतल्यानंतरही तुम्हाला त्याचे फळ मात्र काय मिळू शकत नाहीये. तर यामध्ये एक खूपच मोठे कारण मानले गेलेले आहे बघतो की तुमच्या मागे तुमचे दुर्भाग्य लागलेले आहे. तुमचे नवग्रह तुमच्या विरुद्ध उभे राहतात, ज्या कारणामुळे तुम्हाला हे सर्व काही पाहावे लागते. तुमच्या जीवनामध्ये कष्टांच्या पीडा, परेशानी, धनाचा अभाव, कर्जांच्या समस्यात फसत जाते, गरिबी, दरिद्रता हे सर्व काही येण्यास सुरुवात होऊन जाते. बघतो, या फुलास तुम्ही अगदी लक्षपूर्वक पाहून घ्या. हे एक असे चमत्कारिक फूल आहे ज्याची जर अगदी योग्य पद्धतीची साधना केली जाईल आणि भगवंताला अर्पण केले जाईल तर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनामध्ये कधीही कष्ट, कोणत्याही प्रकारच्या समस्यांच्या परेशानी येणार नाही. धन येण्याचे जे मार्ग बंद झाले होते ते धन येण्याचे मार्ग बनू लागतील. सरळ भाषेत सांगायचे तर धन तुमच्याकडे खेचत जात राहील आणि जर तुम्ही थोडीशी मेहनत करता तर त्या मेहनतीला रंग येणे हे मात्र पक्के आहे. बघतो, या फुलाचे नाव आहे सदाफुली. या फुलास नक्कीच तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूस उगवून आलेले पाहिले असेल आणि या फुलाचे रोप न लावताच अगदी सहज कुठेही आपोआप स्वयं उगवून येते. परंतु फारच कमी लोकांना हे माहीत असते की हे फूल माता राणी श्री लक्ष्मीला खूपच अत्यंत प्रिय असते. महादेव शिवशंकर महाराजांना हे फूल खूपच जास्त प्रिय आहे आणि या फुलाची योग्य पद्धतीच्या तांत्रिक साधनेची क्रिया करून जर तुम्ही महादेव शिवशंकरांना अर्पण करता तर ती अशी कोणतीच मनोकामना नाहीये जे की तुमची पूर्णच होऊ शकत नसेल. बघतो, बऱ्याचदा पाहण्यात आलेले आहे ते हे की लोकांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांच्या घरांच्या आजूबाजूस जी फुलांची रोपे उगवून आलेली असतात, जी फुले अगदी सहज उपलब्ध असतात, तर ते लोक त्यांच्या बाबतीत जाणून घेण्यात, त्यांच्याविषयी वाचण्यास जास्त पसंत करत नाहीत आणि त्यामुळेच वास्तुज्ञान, वास्तुशास्त्र, वनस्पतीशास्त्रे लिहिले गेलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक झाडी रोपांची, अलौकिक वनस्पतींच्या विषयांच्या बाबतीत माहिती पडून जाईल. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही ही एक गोष्ट आज जाणून घ्या की या संसार सृष्टी जेवढी पण झाडी वृक्ष आहेत, छोटी छोटी फुलझाडी रोपे आहेत, रानटी रोपे आहेत, तर या सर्वांवर कोणत्या ना कोणत्या तरी दिव्य शक्तीचा वास असतोच असतो. जसे की तुम्ही पिंपळ वृक्ष तर पाहिलाच असेल, ज्यावर स्वयं ब्रह्मा, विष्णू, महेश आणि श्री लक्ष्मी वास करते. शमीच्या वृक्षावर शनिदेव वास करतात. अशाच प्रकारे तुळशीच्या रोपावर माता राणी गंगादेवी वास करते. म्हणजेच प्रत्येक झाडी वृक्षावर कोणत्या ना कोणत्या दिव्य शक्तीचा वास तुम्हाला जरूर पाहण्यास मिळेल. परंतु झाडी रोपांसमोर जर योग्य पद्धतीने साधना केली जाईल तर व्यक्तीची मनोवांछित इच्छा अवश्यच पूर्ण होते. तसेच प्रत्येक झाडी वृक्षांचा योग्य उपयोग केला जाईल तर मोठ्यात मोठे रोग आजारी बरे होऊ शकतात, ज्याला आपण आयुर्वेद बोलतो. आणि जर तुम्ही सदाफुलीच्या फुलांचा योग्य पद्धतीने वापर करता धनाची देवी श्री लक्ष्मी समोर, तर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होणार नाही. तसेच महाकाल महाराजांसमोर योग्य पद्धतीची साधना करून या फुलांना अर्पण करता तर तुमची अशी कोणतीच मनोकामना राहणार नाही जी की पूर्ण झाली नसेल. आणि जर तुमचा कोणी दुश्मन तुमच्या मागे लागला होता, जो तुम्हाला नुकसान पोहोचू इच्छित होता, तर अशा संदर्भात तुम्हाला शनी महाराजांसमोर या फुलांना अर्पण करावे लागेल आणि त्या मंत्राचा जप करावा लागेल, जे तुम्हाला मी आता सांगणार आहे. याने तुमचे नवग्रहही बळकट होतील, तुमचे दुर्भाग्य भाग्यामध्ये बदलून जाईल आणि कोणी शत्रू जो की तुमच्या मागे लागलेला होता उलटा तो उद्ध्वस्त होईल. त्यामुळे जर तुम्ही हे इच्छिताय की तुमच्या हस्तकलेच्या जीवनामध्ये यापुढे कधीही कोणते कष्ट येऊ नये, तर कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव त्वरित टाईप करा. तुमच्या इष्टदेवतेच्या आशीर्वादाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना जरूर पूर्ण होतील. सोबतच आपली कुळदैवत, ग्रामदैवत आणि पितृंना एकदा अवश्य स्मरण करा, तुमचा केसही वाकडा होणार नाही. तर जसे की मी तुम्हाला हे आधीच सांगितलेले आहे की प्रत्येक झाडी रोपावर कोणती ना कोणती दिव्य शक्ती वास करत असते. सदाफुलीचे फूल, यास सदा सुहागणही बोलले जाते. तर या रोपाची आणि या रोपाच्या फुलांची जर तुम्ही लोकांनी योग्य साधनेची प्रक्रिया केली तर मानून चला, तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे कधी धनाची कमी होणार नाही. बघतो, हे ध्यानात असू द्या की या रोपांवर दोन प्रकारची फुले उगवून येतात, एक सफेद रंगाचे आणि दुसरे गुलाबी रंगाचे. यातील सफेद रंगाचे जे फूल असते ते धनाची देवी श्री लक्ष्मीला अर्पण केले जाते, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे कधीही बंद होऊ नये. धन चुंबकाप्रमाणे तुमच्या जीवनात खेचले जाईल. आणि जे गुलाबी रंगाचे फूल असते ते भगवान महादेवांना आणि श्री शनी महाराजांना अर्पण केले जाते.
जेणेकरून महादेवांकडून तुमची मनवांचित इच्छा पूर्ण होऊ शकेल. आणि श्री शनी महाराजांपाशी हे फूल तुम्ही अर्पण केल्याने तुमचा राहू केतू चांगला होईल आणि तुमच्या जीवनामध्ये पुढे कधी कष्ट परेशानी येणार नाही. तसेच तुमचे दुश्मन तुम्हाला कधी नुकसानही पोचू शकणार नाहीत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज जी काही पौराणिक व शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती मिळण्यास जात आहे, तर या माहितीने तुम्ही तुमचेच नव्हे तर तुमच्या पूर्ण कुटुंब परिवाराचे जीवन बदलू शकता. त्यामुळे या व्हिडिओला न पळवता अगदी शेवटपर्यंत ध्यानपूर्वक पहा. ज्याच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका. मी तुम्हाला याच्या तांत्रिक, चमत्कारिक आणि आयुर्वेदिक गुणांच्या बाबतीत खूपच अलौकिक माहिती सांगणार आहे. आता जी माहिती मी तुम्हाला सांगण्यात जात आहे ती तुम्ही एक कॉपी पेन घेऊन लिहून ठेवा, कारण की तुम्हाला या मंत्राचा जप करावा लागेल, ज्यांच्याविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडेल. आणि या मंत्राचा जप करून या फुलाच्या योग्य साधनेच्या प्रक्रियेस केल्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्ण जीवनालाच बदलून ठेवू शकता. तुमच्या जीवनात धन दौलत, सुख समृद्धीचे आगमन होईल. तुमच्या जीवनातून नकारात्मक शक्ती दूर निघून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होईल. गरिबी, दरिद्रता तुमच्यापासून कायम लांबच राहील. सर्वात प्रथम तर तुम्ही हे जाणून घ्या की तुम्हाला सदाफुलीच्या 21 सफेद फुलांना प्राप्त करून घ्यायचे आहे. शुक्रवारच्या दिवशी या फुलांचा वापर केला जातो. संध्याकाळच्या वेळी तुमच्या पूजागर मंदिरात श्री लक्ष्मीचा फोटो अथवा छोटीशी मूर्ती असेल तर तेथे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. लक्ष्मी समोर या सदाफुलीच्या 21 फुलांना अर्पण करायचे आहे. आणि आता जे मी बीज मंत्र सांगत आहे याचे तुम्हाला उच्चारण करायचे आहे. मंत्र सांगतोय, ध्यान देऊन ऐका. ओम श्री श्रीये नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हे मंत्र श्री लक्ष्मीचे धन प्राप्तीचे बीज मंत्र आहे. बस एवढेच तुम्हा लोकांना फक्त 4 शुक्रवार पर्यंत करायचे आहे. आणि जेव्हा पण तुम्ही या क्रिया 4 शुक्रवार पर्यंत पूर्ण कराल तर हे मानले गेलेले आहे की तुमच्या घरामध्ये धन येण्याचे जे मार्ग बंद झालेले होते ते मार्ग खोलले जातील. धन तुमच्यापाशी खेचत येत जाईल आणि मानून चला की तुमचे जे निरर्थक अनावश्यक खर्च वाढत जात होते ते समाप्त होऊन जाते आणि सोबतच तुम्हाला माताराणी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होईल. दुसरे, तुम्ही इच्छित आहे की तुमच्या घरामध्ये धनाची वृद्धी व्हावी, घरात सुख समृद्धी बनून राहावी, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा. सदाफुलीचे सफेद 21 फुले तुम्हाला घ्यायची आहेत. यांना तुम्ही कोणत्याही लाल रंगाच्या कापडात बांधून पोटलीप्रमाणे गुंडाळून घ्यायचे आहे आणि या पोटलीवर थोडीशी हळद पिंजर शिंपडायची आहे आणि यास आपल्या घराच्या तिजोरीच्या स्थानी कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी ठेवून द्यायचे आहे. या सर्व क्रिया शुक्रवारच्या दिवशी केल्या जातात, कारण की शुक्रवारचा दिवस धनाची देवी श्री लक्ष्मी मातेचा असतो. मानले जाते ही क्रिया शुक्रवारच्या दिवशी केल्याने तुमच्या घरामध्ये जो पण पैसा, रुपया आहे, दागदागिने आहे त्यात वाढ होत जाईल. म्हणजेच की पैसा तुमच्या घरातून बाहेर जाणार नाही, तर उलट बाहेरचा पैसा तुमच्या घरामध्ये खेचत येत असल्याचे तुम्ही पाहू लागाल. अर्थात तुमच्यापाशी पैसे येण्याचे ते मार्ग बनू लागतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. घरात भरभराट होऊ लागेल. बघतो या सर्व क्रिया ज्यामध्ये तुमचा 1 रुपयाचाही खर्च नाहीये, परंतु या क्रियांना जर तुम्ही केलात तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कष्ट येणार नाहीत. आता दुसरी साधना जी तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे ती मनोकामना पूर्तीसाठी सांगण्यात जात आहे. तुमची कोणतीही मनोवांछित इच्छा असो, मग जरी संतान सुख प्राप्तीची मनोकामना असो, तुमचे स्वतःचे घर होण्याची असो, तुम्ही इच्छिताय की तुमच्या नोकरीत प्रमोशन व्हावे, सरकारी नोकरी लागावी, व्यापार धंद्यात तुमची प्रगती होऊन तो घोड्याच्या चपळतेने पळत राहावा, अशी कोणतीही मनोकामना असो, किंवा मग तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कष्टाने परेशानीत आहात, कोणत्या रोग व आजाराने तुम्हाला जखडलेले आहे, तर तुम्हाला मी इथे स्पष्टपणे सांगू इच्छितोय की या सर्वांचे निवारण तुम्हाला भगवान शिवशंकर महाकाल महाराजांकडेच मिळेल. गुलाबी रंगाची 9 फुले तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहेत. सोमवारच्या दिवशी सकाळ सकाळीच लवकर आंघोळ करून तुम्हाला ही सदाफुलीची 9 फुले घेऊन कोणत्याही शिव मंदिरात जायचे आहे. शिवलिंगी पिंडीवर या 9 फुलांना तुम्ही अर्पण करताना तुम्हाला एक तांब्या शुद्ध पाणी पिंडीवर वाहायचे आहे. बस एवढेच करून तुम्हाला तेथे पिंडीपाशी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ही क्रिया निरंतर जर तुम्ही 11 सोमवारपर्यंत केली तर मानून चला की तुमची अशी कोणतीच मनोकामना राहणार नाही जी पूर्ण झाली नसेल. पूर्वीच्या जुन्या काळातील जे राजा महाराजा होते ते या सदाफुलीच्या फुलांसोबत ही क्रिया अवश्यच करायचे. आणि जर महिला आहे तर या क्रियेला करतात तर त्यांना संतान सुखाची प्राप्ती होणे हे निश्चित आहे. बघतो ही सर्व माहिती तुम्हाला वास्तुज्ञान, वास्तुशास्त्र आणि हिंदू पुराणांमध्ये स्पष्टपणे पाहण्यास मिळेल. आणि या सर्व क्रिया मी तुम्हाला फक्त सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे जनहित आणि जनकल्याण. तुम्ही लाखो रुपये खर्च केला तरी तुम्हाला ही माहिती जाणून घेण्यास मिळणार नाही. आता जी तिसरी साधना तुम्हाला मी सांगण्यात जात आहे
ही सर्व ग्रहांचे अधिपती श्री शनिदेव महाराजांसाठी सांगण्यात जात आहे. ही एक अशी क्रिया आहे की जिला जर तुम्ही केलात तर तुमचे जे दूषित राहू केतू आहेत ते चांगले होतील. तुमचे जे नवग्रह आहेत जे की तुमच्या विरोधात उभे होते ते तुमच्या प्रती समर्पित होऊन जातील आणि तुमचे दुर्भाग्य तुमच्या भाग्यात बदलून जाईल. भक्तो, हे कायम लक्षात ठेवा. आपल्या हिंदू पुराणांमध्येही हे स्पष्टपणे लिहिलेले आहे. शनिदेव महाराज कोणत्याही व्यक्तीला तिच्या कर्माच्याच अनुसार फळ देतात, परंतु तेथेच जर श्री शनिदेव महाराजांना खुश केले जाईल तर मग त्या कोणत्याही व्यक्तीची सर्व पापे धुतली जातात आणि तिच्या जीवनातील राहू केतूही खूपच चांगले बनून त्या व्यक्तीच्या अनुरूप कार्य करू लागतात. तर यात तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की शनिवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी तुम्हाला सदाफुलीचे फक्त एक गुलाबी फूल घेऊन कोणत्याही श्री शनिदेव महाराजांच्या मंदिरात जायचे आहे. तेथे तुम्ही एका मातीच्या दिव्यात तूप घालून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शनी महाराजांना हे एक फूल अर्पण करून तेथेच बसून फक्त 7 वेळा श्री शनी चालीसेचा पाठ करायचा आहे आणि ही क्रिया तुम्हाला फक्त 4 शनिवार पर्यंत करायची आहे. जर तुम्ही ही क्रिया केली तर मानून चला की कोणी शत्रू तुम्हाला नुकसान पोचवू इच्छित होता तर तो स्वतः उद्ध्वस्त होईल, परंतु तुमचा केसही वाकडा होणार नाही. तसेच शास्त्रांमध्ये असे मानले जाते की जर तुम्ही ही क्रिया केलीत तर तुमचे राहू केतू तुमच्या समर्पित होतात, तुमचे सर्व नवग्रह बळकट बनतात आणि तुमच्या प्रती समर्पित होऊन तुमच्या अनुरूप कार्य करू लागतात. कारण की बघतो, श्री शनी महाराजांच्याच हातात असतील की कोणत्याही ग्रहाला कसे ठीक केले जाईल. कारण श्री शनी महाराजांना ग्रहांचे अधिपती देवता बोलले गेलेले आहे आणि शनी महाराजांनी जर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद दिला तर तुम्हाला अशी कोणतीच समस्या राहणार नाही जी की समाप्त होणार नाही. तर तुम्हाला या ज्या काही 3 महत्वाच्या क्रिया मी सांगितल्या आहेत त्यांना तुम्ही आपल्या गरजेनुसार एकदा अवश्यच करा आणि आपले जीवन बदलून धन समृद्धीने भरून घ्या. तसेच बघतो, घराच्या पूर्व दिशेमध्ये सदाफुलीचे रोप लावल्याने तुमच्या मान सन्मानातही वाढ होते. जर रोप नसेल तर तुम्ही याची रोज फुले ठेवू शकता. तुमच्या मान सन्मानात अधिकाधिक वृद्धी होऊ लागेल. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. बघतो, आतापर्यंत मी तुम्हाला याच्या तांत्रिक व धार्मिक ताकदींच्या बाबतीत सांगितले. आता तुम्ही याचे काही आयुर्वेदिक लाभही जाणून घ्या. खूपच ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. माहिती फारच सुंदर आहे. सदाफुलीला घराच्या अंगणापासून ते मंदिर परिसरांमध्ये, खेळाच्या मैदानात, शाळा, कॉलेज व यांच्या मैदानात आणि कुंड्यांमध्ये विशेष करून लावले जाते. हे रोप 1 ते 4 फूट पर्यंत उंच वाढू शकते. बघतो, हे रोप आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध तर आहेच, यासोबत हे कित्येक रोग व आजारांना दूर करण्यासाठी प्रसिद्ध झालेले आहे. याची चव साधारणतः कडवट असते, परंतु हे रोप मोठ्यात मोठ्या आजारांनाही दूर करते. यामध्ये पांढऱ्या रंगाची फुले असलेली जी सदाफुली आहे हिला खूपच जास्त प्रभावशाली मानले जाते. हिच्या मूळ जडीच्या सालीमध्ये कित्येक प्रकारची अल्कोलाइड अस्तित्वात असतात. यापैकी लाल गुलाबी रंगाची जी सदाफुली आहे हिच्या अल्कोलाइडमध्ये रक्ताच्या दाबाला कमी करण्याचा गुण सर्वात अधिक आढळतो. हिच्या मूळ जडीचा गुणधर्म सामक आणि ट्रान्सविलायझर असतो. हा शरीराच्या मांसपेशींच्या ताणतणावाला कमी करतो. गांजील माशीने डंक मारल्यास याच्या पानांचा रस काढून लावला जाईल तर त्वरित आराम मिळतो. डायबिटीजच्या पेशंटसाठी हे रोप ईश्वरीय वरदानाच्या रूपात आहे. डायबिटीजमध्ये हे रोप अँटी डायबिटीजचे काम करते. हे रोप शरीरातील साखरेच्या मात्रेला नियंत्रित करते. याच्या फुलांना व पानांना तुम्ही उन्हात वाळवून याच्या चूर्ण पावडरीस बनवून तुम्ही याचे रोज 1 चम्मच सेवन करू शकता. दररोज या रोपाच्या 5 ते 6 पानांना तोडून त्यांना स्वच्छ धुवून तोंडात हळूवार चगळून चावून खावे अथवा त्यांचा रस काढून तुम्ही याचे नियमित सेवन करता तरीही याने तुमचा डायबिटीज 100% नियंत्रणात राहील. तसेच एका ग्लासात पाणी भरून घेऊन त्यात याच्या 5 ते 6 फुलांना बुडवून ठेवा आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटांच्या कालावधीनंतर यातील फुलांना बाजूला काढून त्या ग्लासातील या पाण्याला तुम्ही हळूहळू 1-1 घोट पिता तर यानेही तुमची शुगर नियंत्रणात राहते. त्यासोबत हे रोग अंगावरील जखमा भरून काढण्यातही अत्यंत लाभदायी आहे. जखमीवर याच्या ताज्या पानांचा रस काढून जखमीवर लावल्यास जखम लवकर भरू लागते. चेहऱ्यावरील दाग धब्बे, मुरमा, फुटकळ्यांवरही याचा रस काढून काही दिवस लावत राहिल्यास तर चेहऱ्यावर ग्लो येतो. मुरमा, दाग धब्बे बसून जातात आणि चेहरा सुंदर बनतो. याशिवाय त्याच्या पानांच्या रसाचे नियमित 2 चमचे सेवन केल्यानेही उच्च रक्तदाब लवकरच नियंत्रणात येतो. कॅन्सरच्या पेशंट करताही हे सदाफुलीचे रोप ईश्वरीय वरदानापेक्षा काही कमी नाहीये. याच्या पानांमध्ये कॅन्सर विरोधी तत्वे अस्तित्वात आहेत आणि हे कॅन्सरला वाढवणाऱ्या कोशिकांनाच रोखते आणि त्यांना हळूहळू नष्ट करते. पहिल्या स्टेजवरील कॅन्सर पेशंटसाठी याच्या रसाचे सेवन खूपच फायदेशीर आहे. याचे तुम्ही निरंतर सेवन करता तर याने कॅन्सर पुढे वाढण्यापासून रोखला जातो.
आणि रोगप्रतिकारात्मक क्षमता खूपच अधिक लवकर वाढून जाते. त्याच्या 5 ते 6 पानांना आणि फुलांना तोडून घेऊन याचा रस काढून घ्या. हा रस एका ग्लासात गरम कोमट पाण्यात मिसळून प्यावे. तुमच्या किडनीतील स्टोन विरघळून मूत्रनाळीद्वारे बाहेर पडून जाईल. बघतो हे सर्व उपाय तुम्ही सकाळी रिकामी औशीपोटी करायचे आहेत. हे मात्र विशेष ध्यान ठेवा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.